नमस्कार, पूज्यनगरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आता पाहूया ठळक घडामोडी. पूज्यनगरी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी. पुणे येथील उद्योजक मित्र परिवाराच्या वतीने सामाजिक उपक्रम. अनाळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या शेकडो विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप. सामाजिक बांधिलकीतून गेल्या 9 वर्षांपासून सुरू आहे विद्यार्थ्यांना मदत. त्यांना शालोपयोगी साहित्य देण्याचा जो कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम त्यांनी घेतला, त्या कार्यक्रमाला मी आज उपस्थित होतो. तर प्रथम मी माझ्या आईवडिलांचा आभार मानतो की हे कार्य करण्यासाठी मला त्यांचे आशीर्वाद पाठीशी आहेत आणि मला हे कार्य करण्यासाठी त्यांनी भक्कम बनवलं. साधारण गेले 9 वर्ष म्हणजे गेले 8 वर्ष झाले आणि हे 9वं वर्ष. तर या 9 वर्षामध्ये आम्ही धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील अनाळा हे गाव या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्याचा वाटपाचा उपक्रम करत आहोत. तर आम्ही सर्व एका मित्रांनी असा निर्णय घेतला की एक सामाजिक कार्य शालेय साहित्याच्या निमित्ताने जर आपण शालेय साहित्य वाटल्यानंतर खऱ्या अर्थाने एक चांगल्या प्रकारचा उपक्रम हा आहे. या बातमीचे प्रायोजक आहेत अल्तमश स्टील अँड फॅब्रिकेशन, परंडा. घर, शेत, बांधकाम किंवा फॅब्रिकेशनच्या सर्व कामांसाठी एकच विश्वासार्ह ठिकाण. सर्वात स्वस्त, सर्वात मस्त. भेट द्या व खात्री करा. पत्रे, पाईप, अँगल, हार्डवेअर, जाळी, द्राक्ष बागेसाठी फाउंडेशन साहित्य मिळण्याचं एकमेव ठिकाण. पत्ता कुंभेफळ रोड, वलीबाबा दर्गाजवळ, परंडा. आता बातमी विस्ताराने. समाजाचे देणेकरी लागतो या भावनेतून पुणे येथे स्थायिक झालेले उद्योजक विक्रम पाटोळे यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने शनिवार 27 जून रोजी अनाळा जिल्हा परिषद शाळेच्या शेकडो विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. गेल्या 9 वर्षांपासून या शाळेत शालेय साहित्य वाटप करण्यात येत असून यापुढे देखील वाटप करणार असल्याचे वेळी सांगितलंय. साहित्य वाटप नंतर विद्यार्थ्यांना व उपस्थित पालकांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. पुणे येथील उद्योजक विक्रम पाटोळे, अनिल शिंदे, राहुल शिंदे, मुकेश सायकर, अजित मुळीक, संदेश तापकीर, भाऊसाहेब नन्नवरे, श्रीकांत जाधव या मित्रपरिवाराच्या वतीने शालेय साहित्याचं वाटपाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अनाळा येथील पोलीस कॉन्स्टेबल रमेश क्षीरसागर, ज्योतिराम क्षीरसागर, दादासाहेब सरोदे, दत्तात्रय पाटील, अबुबकर शेख, निशिकांत क्षीरसागर, महादेव शिंदे, हरी शिंदे, दादा फराटे यांच्यासह शिक्षक, ग्रामस्थ, पालक उपस्थित होते. या साहित्य वितरण सोहळ्यास अनाळा येथील जगदंब ग्रुप व युवा प्रतिष्ठानचे सहकार्य लाभले. परिचय सांगा साहेब तुमचं. नमस्कार, माझं नाव विक्रम हरिदास पाटोळे. मूळचे कुठले तुम्ही? मूळ माझं गाव त्या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यामध्ये भूम तालुक्यात कासारी या गावचा आहे. मी जन्मगाव माझं इथलं असलं तरी कर्मभूमी पुणे येथे बाणेरमध्ये आम्ही राहतो. गेले 20 वर्षापासून बाणेरमध्ये राहत असताना त्या ठिकाणी आपल्याच या परिसरातील धाराशिव जिल्ह्यातील अनेक माझे सहकारी मित्र त्या ठिकाणी एका वर्गात असताना हा शालेय साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक सामाजिक कार्यक्रम उपक्रम काय राबवायचा मित्रांच्या ह्याच्यात सहवासामध्ये. तर आम्ही सर्व एका मित्रांनी असा निर्णय घेतला. सहकारी मित्र अनिलजी शिंदे यांचं गाव अनाळा येथे गेली 8 वर्षे त्या ठिकाणी शालेय साहित्य वाटतो आणि या वर्षी 9वं वर्ष आहे यंदा. तर 9व्या वर्षात सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचा उपक्रम आम्ही त्या ठिकाणी राबवला. तुमचा परिचय सांगा. नमस्कार, मी श्रीकांत विजय जाधव, राहणार पुणे. आम्ही साधारण गेले 9 वर्ष म्हणजे गेले 8 वर्ष झाले आणि हे 9वं वर्ष. तर या 9 वर्षामध्ये आम्ही धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील अनाळा हे गाव या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्याचा वाटपाचा उपक्रम करत आहोत. आणि त्यामध्ये आमचे सहकारी मार्गदर्शक विक्रमभाऊ पाटोळे, अनिलभाऊ शिंदे, राहुलजी शिंदे यांच्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम दरवर्षी करत असतो. गोरगरीब जनतेच्या, गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं हाच आमचा एकमेव उद्देश असून आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या माध्यमातून हा उपक्रम आम्ही गेले 9 वर्ष करत आहोत. आणि या गावामध्ये आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर सहकार्य मिळालं, प्रेम मिळालं. याबद्दल मी सर्व अनाळाकरांचे या ठिकाणी आभार मानतो. मी अनिल हनुमंत शिंदे, राहणार अनाळा, जिल्हा धाराशिव, तालुका परांडा. तर सर्वप्रथम मी माझ्या आईवडिलांचा आभार मानतो की हे कार्य करण्यासाठी मला त्यांचे आशीर्वाद पाठीशी आहेत आणि मला हे कार्य करण्यासाठी त्यांनी भक्कम बनवलं. की गेली 8 वर्ष झालं माझे मित्र विक्रमजी पाटोळे, आमचे बंधू राहुलजी शिंदे, तसेच उद्योजक संदेशभाऊ तापकीर, श्रीकांतजी जाधव,
मुकेश सायकर, आमचे मित्र भाऊसाहेब ननवरे हे सहकार्य करत आहेत की आपण पुण्यासारख्या शहरात राहत असताना आपण बी आपल्या गावाचे काहीतरी देणे लागतो की आपल्या हातून बी काहीतरी सामाजिक कार्य घडावा, हा हेतू ठेवून आम्ही गेली 8 वर्ष शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम करतो की आपण पुण्यात राहत असलो तरी आपल्या गावाकडं आपलं लक्ष असावं किंवा आपल्या गावातील मुलंसुद्धा उच्च दर्जाचं शिक्षण घ्यावं, त्यांना आपल्या हातून फुल ना फुलाची पाकळी मदत व्हावी, हा हेतू ठेवून आम्ही गेली 8 वर्ष शालेय साहित्य वाटप करत आहे. तुमचा परिचय सांगा आणि काय कार्यक्रम घेतला असते पण सांगा. मी संतोष कुमार गाडगे, राहणार हडपसर पुणे, मूळगाव, मुक्काम पोस्ट सालसे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. यावर्षी आमचे रिलेटिव्ह भाऊसाहेब ननवरे यांच्याबरोबर मी या कार्यक्रमासाठी प्रथमच उपस्थित राहिलो. मी जे काही ग्रामीण भागातून शहरामध्ये, पुणे असेल, मुंबई असेल, या शहरामध्ये गेलेले जे तरुण मुलं आहेत आणि त्यांनी तिथं आपलं व्यवस्थित उद्योगधंदा असेल किंवा नोकरीच्या माध्यमातून आपला स्वतःचा संसार म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने उभा केला, त्यांना असं आव्हान मी करेल की बघा, पण आपल्या गावाप्रती ज्या लोकांना ह्या संधी सहज उपलब्ध होत नाहीत त्यांच्याप्रती आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, या मातृभूमीचं काहीतरी देणं लागतो, गावाचं काहीतरी देणं लागतो. म्हणून तरुण जे काय आहेत, जे उद्योजक आहेत किंवा नोकरी क्षेत्रामध्ये असतील, त्यांनी आपल्या गावाप्रती असे उपक्रम अवश्य राबवावेत असं मी त्यांना आवाहन करतो. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.